त्याबद्दल मी पहिलं पाठिंबा दिलेलाच आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना किती आपल्या बैठका झाल्या होत्या. आता भले अशोक चव्हाण टिकून जरी गेले असते तरी अशोक चव्हाण त्याला कायदेशीर उद्धवजी ठाकरे साहेबांची पहिल्यापासून भूमिका आरक्षणाच्या बाजूची राहिली. लोकसभेत कायदा करून 50ची मर्यादा वाढवावी ह्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिष्टमंडळ महामहिम राष्ट्रपतींना भेटलं होतं. विनंती केली होती की त्या ठिकाणी लोकसभेच्या अधिवेशनामध्ये 50%ची मर्यादा वाढवण्यात यावी. आणि आपल्या माहितीसाठी केवळ समाजामध्ये वाद लावण्याची जी भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची ती अतिशय चुकीची आहे. आता केंद्रात सरकार आपलं आहे, त्याचबरोबर राज्यात सरकार आपलं आहे. आता आपल्याला जर केंद्रात आपण 50%ची मर्यादा वाढवणारी कायदा केला तर राज्यात जो निर्णय घेतलाय तो टिकेल. जर वरच तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत जर कायदा नाही केला तर खालचा निर्णय कसा टिकू शकेल हा मूळ प्रश्न आहे. केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम राज्य सरकारनं केलंय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.